रुद्रा कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत पनीर भाजी। चला तर मग रेसिपी सुरू करूया। कोथिंबीर, 1 इंच अद्रकचा तुकडा, 2 टोमॅटो, 2 कांदे आणि लसूण हे कट करून घेतले आहे। त्यानंतर पनीर घेतला आहे, यालाही कट करून घेऊया। या पद्धतीने मी त्याच्या वड्या तयार केल्या आहे। आता कढईमध्ये थोडेसे तेल पसरून त्यामध्ये आपण ते वड्या भाजून घेऊया। असा कलर येऊपर्यंत आपण ते फ्राय करणार आहोत। तेलामध्ये कांदे गुलाबी रंग येऊपर्यंत फ्राय करायचे आहेत। अद्रक आणि लसूण टाकले आहे। त्यानंतर 5-6 काजू टाकले आहेत, ते तेलामध्ये फ्राय करूया। पनीर मसाला घेतला आहे, किचन किंग मसाला, कसुरी मेथी, कलरचा तिखट आणि लाल तिखट। आता एका बाउलमध्ये आता आपण घेतला आहे तिखट 2 चमचे, हळद अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा, किचन किंग मसाला, पनीर मसाला, लाल तिखट, कसुरी मेथी नंतर टाकणार आहोत, 2 चमचे दही। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दही जर कमी पडत असेल तर अजून टाकू शकता। त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकला आहे। आपण सर्व मसाले एकदाच मिक्स करून घेतले आहे। याने काय होतं, पनीरची टेस्ट अजून वाढते। आता कांदे गुलाबी कलर झाला आहे, आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर। हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। हे फ्राय झाले की थंड होण्यासाठी ठेवून देऊया। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पनीरचा तुकडा टाकला आहे आणि टोमॅटो, कांदा हे सर्व आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता याची प्युरी तयार करणार आहोत।
त्यानंतर कढईमध्ये 1 तमालपत्र, दालचिनी, 2 लवंग, 1 इलायची आणि स्टार फूल टाकले आहे. नंतर वाटण केलेले आपण टाकून घेणार आहोत. थोडेसे तेल सुटायला लागले की आपण हा मसाला बनवलेला तो टाकून घेणार आहोत. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ त्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकणामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचे आहे. हे बघा व्यवस्थित तेल सुटायला लागले आहे. त्यानंतर आपण ताटामध्ये जे पाणी गरम केलं होतं तेच पाणी आपण मसाल्यामध्ये मिक्स करणार आहोत. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे. 1 उकळी सुटायला लागली की त्यामध्ये आपण पनीर टाकून घेणार आहोत. त्यानंतर कसुरी मेथी सगळ्यात शेवटी टाकायची आहे. आता झाकण ठेवून देऊया. गॅस कमी करून 3-4 मिनिटे आपण असंच ठेवून देऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.